माझ्या माहेराची वाट जेव्हा असे त्याची आस, केव्हा जाईन माहेरी तेथे विसावा क्षणभरी. मला माहेरची ओढ त्यास नसे दुजी तोड, वाटे पंख लावूनी पोचावे माहेरी तक्षणी. हाय फ्रेंड्स, आज आमचे आई बाबा आहेत, आम्ही त्यांना घ्यायला चाललोय. आज आमच्याकडे आश्वीचे आजी आजोबा येत आहे, तर आश्वी आणि विदिश त्यांच्या आजी आजोबाला घ्यायला चालले. आश्वी, कोण येत आहे? बाबा. मग तू त्यांना घ्यायला चालली आहे? हो. तर मग आता आजी त्यांना घेऊन ये. बाय. आश्वी आणि विदिश त्यांच्या आजी आजोबाला घ्यायला गेले आणि मी घरी तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवते. तर आज आम्ही बनवणार आहे, आमच्याकडे मेनू आहे भोपळ्याच्या दशम्या. त्यासाठी मी भोपळा छान किसून घेतलेला आहे व नंतर धुवून तो असा पिळून घेतला आहे, म्हणजे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही. नंतर त्या पिठामध्ये म्हणजे त्या दशम्यासाठी आपण तिखट, हिरवी मिरची वापरणार आहे. हिरवी मिरची, लसण आणि जिरं हे सगळं छान मिक्सरमध्ये मी आता वाटून घेणार आहे आणि ते वाटण दशम्याच्या पिठामध्ये कालवणार आहे. आणि त्यासाठी कोणकोणते पीठ घेतात ते सर्व मी तुम्हाला सांगते. आता आपण तयार केलेले वाटण त्याच्यात मिक्स करून त्यामध्ये हळद, धनापूड, वाटलंच तर तीळ, ओवा हे सर्व त्यात टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये पीठ कालवायचं आहे. तर पिठासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे जेवढे आपल्याला करायचे त्या हिशोबाने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं बेसन पीठही घ्यायचं आहे. बेसन पीठ आणि मऊ होतात दशम्या, तर बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि त्यापेक्षा एकदम कमी असं हे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण एकत्रित करून छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या दशम्या बनवायच्या आहेत. अशा प्रकारे आमच्या दशम्या आणि ठेचा तयार झालेला आहे. तर आता आम्ही जेवण करतो. सर्वांचे जेवण झाल्यावर मी आता बॅग पॅकिंग करायला घेतली आहे. ऑलमोस्ट माझी बॅग पॅक झालेली आहे. आता मी खाऊची बॅग भरते, म्हणजे लहान मुलं सोबत असले की त्यांना प्रवासात खूप बोर होतं, म्हणून त्यांना खायला लागतं. तर मी आता आश्वी विद्येची खाऊची बॅग भरते. आमची बॅग पॅक झाली आणि आता आम्ही उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्याच्यासाठी चाललोय. कुठे चाललोय आश्वी आपण? मामाच्या घरी. हो, तर आम्ही मामाच्या घरी चाललोय. आमची बॅग पॅक सर्व झालंय. दादू, आपण कुठे चाललोय? आपण मामाच्या घरी. हा, मामाच्या घरी. सो बाय. तर आम्ही आता निघालेलो आहे आणि आम्हाला साधारणतः 3-3.5 तास लागतात पोचायला. दुपारची वेळ असल्याने ही वेळ विदिशची झोपण्याची असते, म्हणून विदिश झोपी गेला आहे. आणि आश्वीला झोप लागत नाही, आश्वीला बोर होतंय. आश्वी विचारते की कधी येणार आहे, आपण कधी पोहोचणार आहे. तर आता 5 वाजले आहे आणि हा चहाचा टाइम असल्याने आम्ही आता ब्रेक घेतलेला आहे. आश्वीलाही थोडंसं छान वाटतंय. फायनली खूप प्रवास करून आम्ही आता आमच्या म्हणजेच आश्वी विदीच्या मामाकडे आलेलो आहे. आणि विदेश लगेच मस्ती करताय सोबत. सोबत मँगो फ्रुटी पिताय. सो बाय. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.